नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहे मुलींच्या ग्राउंड वरती इम्पॉर्टंट व्हिडिओ। लास्ट व्हिडिओ बघितला आपण मुलांचं पोलीस भरतीचं ग्राउंड, आता आपण बघतोय मुलींच्या ग्राउंड वरचं परिपूर्ण मार्गदर्शन। व्यवस्थित लक्ष देऊन पहा। जसं मुलांना 3 इव्हेंट आहेत पोलीस भरतीला, तसे मुलींना पण 3 इव्हेंट आहेत। हाईट विचारलं तर 155 सेंटीमीटर उंची असायला हवी, 50 किलोग्रॅम मिनिमम वजन असायला हवं। मग 155 हाईट आहे, 50 किलोग्रॅम वजन आहे। याच्या व्यतिरिक्त विशेष पात्रता 12वी पास नंतर कोणतीही नाही। मग आता महत्त्वाचं ग्राउंडचे इव्हेंट किती, तर मुलांप्रमाणेच 3 इव्हेंट। पहिला 800 मीटर, त्याच्यानंतर 100 मीटर आणि त्याच्यानंतर आहे गोळाफेक। आता 800 मीटर म्हणलं तर 800 मीटर आउट ऑफ मार्क देतं, म्हणजे किती मध्ये पळायला हवं, तर 800 मीटरचं टायमिंग आहे 2:50, हे आउट ऑफचं, म्हणजे इथं मार्क किती तर 20 मार्क। त्याच्यानंतर 100 मीटर आउट ऑफचं टायमिंग आहे 14 सेकंद, इथं मार्क आउट ऑफला किती मिळतात तर 15। आणि गोळा आहे फक्त 6 मीटर, जो की 4 किलोचा आहे, आणि 6 मीटर टाकल्यावर तिथं मार्क किती मिळणार तर ती 15 मिळणार। म्हणजे 20 15 15 15 15 30 अधिक 20 50, असं टोटल 50 मार्काचं ग्राउंड आहे। आता व्यवस्थित लक्ष द्या, जर या भरतीला मुलींना सिलेक्ट व्हायचं असेल तर ग्राउंड मध्ये मार्क मिनिमम किती घ्यायला हवीत आणि पेपरला जाण्यासाठी मिनिमम किती मार्क असायला हवीत। मागचं लास्ट मेरिट नायगावचं लागले ओपन कॅटेगरीचं 26, म्हणजे फक्त 26 मार्काला क्वालिफाय करण्यात आलं। काही कास्टचं मेरिट 30 लागलं, काही कास्टचं मेरिट 31 लागलं। म्हणजे जो 30-31 मार्क घेतोय तो पोलीस होणार की नाही होणार, तर अगदी शुद्ध मराठीमध्ये या भरतीला सांगतोय की 31-32 मार्काचं यावेळी तुंतुन कुठेही चालणार नाही। त्याच्यामुळे मार्क ग्राउंडला घ्यायला किती पाहिजेत आणि किती मार्कामध्ये येण्यासाठी किती टायमिंग मध्ये ग्राउंड मारलं पाहिजे हे व्यवस्थित बघा। जर 2:50च्या आतमध्ये जी पोरगी मारतीये ना ग्राउंड 800 मीटर म्हणजे 400चे 2 राऊंड, जर 2:50 मध्ये मारत असेल तर तिला टोटल मार्क असणार आहेत 20 पैकी 20, की जी संख्या हाताच्या बोटावर मोजणे इतकीच असते। एक ठराविक पोरे असतात गावठी, इतका बेकार स्पीड असतोय की अगदी गुळीसारख्या निघून जातात। आणि किती मध्ये टायमिंग बसतं तर 2:50च्या आतमध्ये। काय गाडवांना पोरांना 2:50च्या आतमध्ये टायमिंग निघत नाही 2 राऊंडचं, तिथं पोरी सुद्धा 2:50च्या आतमध्ये राऊंड मारतात 2। 800 मीटर आउट ऑफ घेणाऱ्या पोरींची संख्या जरी कमी असली तरी त्या आउट ऑफ मार्क घेणाऱ्या मुली आहेत। मग इथं सरासरी मार्क किती असतात बघा, सरासरी सांगतोय। आणि सिलेक्ट होणाऱ्या कॅन्डिडेटला मार्क किती असायला हवीत, 20 असली तर अगदी सोन्याहून पिवळं। पण सरासरी जास्त मार्क घेणाऱ्या इथं मुली किती टायमिंग मध्ये पळतात तर 3 ते 3:10, 3 ते 3:10 मध्ये पळणाऱ्या पोरींचा आकडा जास्त आहे। मग 3 ते 3:10 मध्ये जर तू पळत असशील तर तू बाकीच्यांपेक्षा वेगळं काहीही करत नाही, तू सरासरी त्या टायमिंग मध्येच पळतोयस की ज्या टायमिंग मध्ये कॉम्पिटिशन मधल्या 90% पोरी पळतायत। मग जर 10% मध्ये यायचं असेल, सिलेक्शनच्या यादीमध्ये जर प्लस पॉइंट घ्यायचं असेल, तर तुला मिनिमम अगदी सांगतोय 2:50च्या आतमध्ये नाही जमलं तरी 2:50 ते 3च्या दरम्यान तरी तुला पळावंच लागणार आहे। म्हणजे तुझं लास्ट टार्गेट 800 मीटरचं काय असलं पाहिजे तर मिनिमम 20 पैकी किती मार्क तर 18 मार्क, हे मिनिमम म्हणतोय। म्हणजे कमीत कमी जास्तीत जास्त 20 मार्काचं टार्गेट, पण मिनिमम तू 3च्या आत तरी पळायलाच पाहिजेस। तर तुझी इथं बाकीच्या पोरींना सरासरी 16 मार्क पडणार आहेत, पण तुला त्यांच्यापेक्षा 2 मार्क जास्त पडणार। मग तुझी मार्क तिथं 2ची लीड झाली तर कॉन्फिडन्स लेवल हाय लेवलला जाते, बिल्ड होते कॉन्फिडन्स, आणि बाकीच्या इव्हेंटवर पण त्याचा खूप जास्त इफेक्ट पडतो। आता काही जिल्ह्याला काय झालेलं की मागच्या वर्षी जर मुंबईचा पेपर किंवा मुंबईचं जर ग्राउंड बघितलं तर झालेलं काय बघा, पोरींना सरासरी सगळ्या जिल्ह्यांना 400चे ट्रॅक होते। ठाणे वगैरे जर सोडलं, ठाण्याला सरळला पळवलेलं, पण बऱ्यापैकी 90% जिल्ह्याला ट्रॅकला पळवलं आणि 400 मीटरचाच ट्रॅक होता। पण नायगावनं यावर्षी काय केलं तर 200 मीटरचा ट्रॅक केला, आणि 200 मीटर 800 मीटर कंप्लीट करायला राऊंड किती मारायला लागणार तर 4। आता सोडताना सगळ्यांना माहिती आहे जे मागच्या भरतीला उतरले चिप्स होत्या, त्याच्यामुळे कोण कुणाचं टायमिंग पकडत नाही, डायरेक्ट टायमिंग स्कॅन केलं जातं। आता काय काय यडपाट पुरी त्यांना कळालंच नाही, त्यांना सवय लागलेली की रेग्युलर प्रॅक्टिसच्या ग्राउंडला 2 राऊंड मारायचे। तर आता हे काही 400चं राऊंड नाही, हे आहे 200चं राऊंड। बोंगाड्या बोड्याच्या 2 राऊंड मारलं त्यांनी आणि खुशाल बघत बसले ते, की झालं आमचं किती पडले
अरे यडपाटा, तुला अजून 2 राऊंड मारायचं होतं, तू बाहेर येऊन बसलायस. मग जर बाहेर येऊन बसलायस तर तुझं टायमिंग संपलं. तिथं अख्खा इव्हेंट काय काय पुढींचा इथं फॉल गेलेला आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, 200चा जर ट्रॅक असेल तर तुम्हाला राऊंड मारायला लागणार आहे 4. की जे हे का सांगतोय तर मागच्या भरतीला नायगावला असं घडलेलं आहे. पोरींला 4 राऊंडच्या ऐवजी पोरींनी 2च राऊंड मारलं. ती सवय होती, कारण प्रॅक्टिस मध्ये 2च राऊंड मारायच्या. की 400 मीटर 400चा ट्रॅक आहे, 800 मीटर 2 राऊंड मध्ये कंप्लीट होतं. पण नायगावनं यावर्षी खरंच असं केलं होतं. त्याच्यामुळे खास करून मुली विशेष लक्ष द्या की तुमचं ग्राउंड किती मीटरचं आहे, तुम्हाला राऊंड किती मारायचे आणि स्वतःचे कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवा. का तर तुम्हाला टाइमर वापरता येत नाही ग्राउंडवर. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. आता इथं म्हणलं 800 मीटर कंप्लीट करायचे तर मिनिमम किती मार्क असली पाहिजे तुला, इथं 18 मार्क असली पाहिजे. आता राहिला 100 मीटरचा इव्हेंट, जो जवळजवळ 90% मुलींचा वीक आहे आणि 10% मुलींचा 100 मीटर चांगला आहे. आता 100 मीटरला आउट ऑफ मार्क घ्यायचे असतील तर किती सेकंदात पळायचे, तर 14 सेकंदात पळायचे. 14 सेकंदाला आउट ऑफ मार्क पडणार आहेत. आता इथं एक सेकंदाचा गॅप आहे, म्हणजे 14 सेकंदात पळणारी पोरगी ही ठराविक अकॅडमी टॉपची असतीच 1-2-1-2-4 पोरे असतात, तिच्या पोरांना बी ऐकत नाही त्या. पण इथं सुद्धा सरासरी मार्क किती घेते त्या पोरी बघा, तर 16 ते 17 सेकंदात पळणाऱ्या पोरींची संख्या इथं जास्त आहे. 16 ते 17 मध्ये पळणाऱ्या पोरी इथं 3 रिवर्स आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. एवढ्या जर बाहेर जात असाल तर जागेवर कॉम्पिटिशन मधनं बाहेर पडला. त्याच्यामुळे 100 मीटरला मी आउट ऑफ नाही मारू शकत, तर मी कमीत कमी 16च्या आत तरी मिनिमम मारणारच आहे. म्हणजे 14 ते 15 मध्ये मारलं तर बेस्टच 12 मार्क पडतील. आणि इथं जर 15 ते 16 मध्ये जर मारलं तर मागच्या वर्षी 3 कटिंग होतं, या वर्षी इथनं पुढचे 2 कटिंग आहेत. म्हणजे इथं मार्क किती पडणार, तर 10 मार्क पडणार. म्हणजे काय, तर 14 सेकंदाच्या आत आला तर मार्क पडली 15 पैकी 15. जर 14 ते 15 सेकंदात आला तर मार्क पडली 12. जर 15 ते 16 सेकंदात आला तर मार्क पडली 10. मग इथं सरासरी मार्क पोरींना किती पडतात, तर इथं मार्क सरासरी 8च पडतात. पण तुला या बाकीच्या पोरींसारखं पळायचं नाही. अजून तुला 2 महिने टाइम आहे. त्याच्यामुळे अजून व्यवस्थित जर मन लावून प्रॅक्टिस केलं तर इथली 2 मार्क मात्र 100% वाढतील. म्हणजे 8 जर बाकीच्या पोरीला, तर तुला मार्क किती मिनिमम पडली पाहिजे ती, तर 10 पडली पाहिजे ती. आणि त्याच्याही पेक्षा जर चांगलं प्रॅक्टिस केलं, अगदी तुला लास्ट भरती आहे, घरच्यांनी शेवटचा चान्स दिलाय, तर तुझे अजून 2 मार्क वाढले पाहिजेत. म्हणजे 100 मीटरला सुद्धा तुला किती मार्क पडली पाहिजे, तर 12. आणि सगळ्यात महत्वाचा हातचा इव्हेंट जो 2 स्टेपिंग मध्ये आउट ऑफ मार्क देऊन टाकतो, फक्त 4 किलोचा गोळा आहे. तू जेवायला बसलीस तरी तुला 5 चपात्या पुरवण्यात या, आणि 4 किलोचा जर गोळा आउट ऑफ जाईना तर मग तुला भरती होण्याला चान्स नाही. त्याच्यामुळे शुद्ध मराठीमध्ये सांगतोय की जर गोळा आउट ऑफ नाही गेला तर तू कॉम्पिटिशन मधनं बाहेर पडली. का बर, तर गोळा आउट ऑफ टाकणाऱ्या पोरीच भरतीमध्ये सिलेक्ट होतात. का सांगतोय, तर त्याची 3 मार्क तिथं लीड मध्ये राहतात. जिथं 3 मार्क जर इथं आरामात घालवली तर इथं ऑलरेडी मार्क गेलेले असतात त्या पोरीची, 100ला गेलेले असतात. आणि गोळ्याला बी जर गेली तर खेळ कॉम्पिटिशन मधनं संपला. त्याच्यामुळे एकदम क्लिअर आहे की गोळा आउट ऑफ म्हणजे किती पैकी किती, तर 15 पैकी 15 मार्क ही घेतलीच पाहिजेत. म्हणजे टोटल स्कोर किती झाला, 100 मीटरला 18 मार्क, सॉरी 800 मीटरला 18 मार्क, 100 मीटरला तुला 12 जर पडली तर बेस्ट, आणि गोळ्याची तुझी 15 मार्क. 8 आणि 2 10 आणि 5 15 आणि ही 4 45 जर मार्क तुला ग्राउंडला पडत असतील, अगदी 45 राहू दे, त्याच्यातली ही अजून 2 वाजा झाली 43, त्याच्यातली ही अजून 2 वाजा झाली 41. जरी 40च्या प्लस स्कोअर जात असेल तरी सुद्धा तू 100% कॉम्पिटिशन मध्ये टिकून आहेस. आता जर 40च्या प्लस असेल, मग त्याच्यात अजून 2 महिने भरतील आहेत. ग्राउंड येणार तुझं 4 जूनच्या नंतर मी सांगतोय. मग जर त्यावेळी ग्राउंड येणार आहे तर अजून तुझी मिनिमम 2-4 मार्क, जर आज 41 आहे तर अजून तुला वाव आहे. जो पॉइंट तुझा प्लस होऊ शकतो हा कुठला पॉइंट आहे, तर क्लिअर सांगतो 100 मीटर प्लस होऊ शकतो पोरीचा. फक्त तू प्रॉपर एबीसी वर्कआउट घेतलाच पाहिजेस. एबीसी वर्कआउट कर, शूटाची सवय लाव, स्टार्ट नीट घे, हात वाईड काढायचा नसतो, बरोबर बॉडी बरोबर हात राहायला पाहिजे, बॉडी पंजावर राहिली पाहिजे आणि ग्रिपनं पळायला पाहिजे. तर तुझं 100 मीटर 100%, अगदी 100%, हे 14-15 सेकंद सरासरी माणूस तेवढा पळू शकतो. आणि मुलगी तर पळू शकते म्हणूनच ठेवले. पोराचा आउट ऑफचा आहे टायमिंग 11:50, मग 11:50 कुठं आणि 14 कुठं. त्याच्यामुळे सांगतोय की आरामात पळू शकते, फक्त सेल्फ कॉन्फिडन्स बिल्ड करणं गरजेचं आणि तुझं तेवढं टफ प्रॅक्टिस असणं गरजेचं की जे रेग्युलर आहे.
त्याच्यामुळे इथं तुझा मार्क 100%. जर आज 8 पडत असेल तर अजून 15 दिवसांना तुझा 10 पडणारच आहे. 10 पडत असेल अजून महिन्यानं तुझं 2 मार्क वाढणारच. पण तू प्रॉपर रोप स्किपिंग वजन लावून केली पाहिजे, बॉडी पंजावर ठेवण्याची सवय लावली पाहिजे, स्टार्ट घेतला पाहिजे. आणि जसं तुझं 100चं एबीसी वर्कआउट करत असशील, 100ला तर फायदा होणारच होणार, पण त्याचा जास्त बेनिफिट मिळणार 800 मीटरच्या लास्ट शूटला. ज्यावेळी तू शेवटचा राऊंड कंप्लीट करत असणार आहेस ना, त्यावेळी लास्टचं 100 ते 200 मीटर ज्यावेळी टार्गेट दिसायला लागलं ना, त्यावेळी तू एवढा तुफान पळणार आहेस, तिथं तुला 100 मीटरची मदत 1,00,000% होणार आहे त्या वर्कआउटची. आणि जर दैव साथ देत असेल, तुझं जर प्रॉपर वर्कआउट लय प्रामाणिक असेल, तर तुझी हिथं 18 मिळणारी मार्क सुद्धा 2 प्लस होत्याली. आणि हिथं जर 20 झाली तर 1,00,000% लक्षात ठेव की तू फक्त 10% पोरींमध्ये आहेस, 90% पोरींना तू मागे टाकलेस. आता राहिल्या 10 पोरी, त्या 10 पोरींना तुला क्रॉस करायचे, ते बी कशाच्या ताकदीवर, तर तुझ्या पेपरच्या ताकदीवर. म्हणजे सिलेक्ट होण्यासाठी पोरींना यंदा ग्राउंडला किती मार्क पाहिजे, तर मिनिमम 41 आणि मॅक्झिमम अगदी 50 आउट ऑफ 50 घेतलीस तर सोन्यानं पिवळं त्याच दिवशी तू पोलीस झालास. कारण काय काय जिल्हे यंदा असलं होणार आहे की त्यांचं मेरिट 100च्या आतमध्ये सुद्धा लागणार आहे. आणि मागचं मेरिट लय हाय म्हणजे किती, नायगावचा पेपर बघा, जरा काठिण्यपातळी इतका बी टप नाही, काठिण्यपातळी ठीकठाक आहे, पण त्याचा सुद्धा पोरींचा ओपनचा बघा मेरिट 109 लागले आणि एससीबीसीचं मेरिट 106 लागले, 108 ते ओपन आहे. आणि ईडब्ल्यूएस म्हणजे आता एससीबीसी मध्ये गेला तर त्या ईडब्ल्यूएसचं मेरिट आहे 106 मार्काचं. मग 106 150 पैकी नथिंग आहे ती. ज्या पुरीला, माझ्या पुरी अशा आहेत त्या नायगावला सिलेक्ट झालेल्या की ज्यांची ग्राउंडच्या जोरावर फक्त सिलेक्ट झालेल्या. ग्राउंडला एका पुरीला 43 मार्क, एकेला 45 मार्क, पेपरला विशेष सरासरी मार्क त्यांना किती पडले, ती 65 ते 68, 65 ते 69, 65 ते 70 च्या दरम्यानच मार्क आहे ती. आणि तरी सुद्धा त्या ग्राउंडच्या जोरावर सिलेक्ट होऊन निघून गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे सांगतोय की सगळ्यात बेनिफिट आहे तुझं ग्राउंड, कारण इथं तुला क्लिअरली माहित आहे की कुठला इव्हेंटला किती मार्क आहेत. पेपरला मात्र तुला खरंच अजिबात माहित नाही की कुठला प्रश्न येणार आहे, कुठल्या प्रश्नाला जास्त वेटेज येणार आहे. हे मला पण माहित नाही, हे तुला पण माहित नाही. पण जे माहित आहे त्याच्यावर 100% काम करणं खूप जास्त गरजेचं. हा होता सगळ्याच्या सगळा ग्राउंडचा क्रायटेरिया. ग्राउंड 800 मीटर, आउट ऑफला 250, 100 मीटर 14 सेकंद, गोळा फेक 6 मीटर करायचे, 4 किलोचा गोळा आहे, त्याला सुद्धा तुला 15 मार्क. हे सगळं झालं तुझं ग्राउंडचं शेड्यूल. आता दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, डाएट काय खायचा असला पाहिजे. तर ग्राउंडवर जाण्या अगोदर लास्ट व्हिडिओ मध्ये सुद्धा सांगितलंय की कोणतंही एक फ्रूट अर्धा तास आधी खा. जसं की सफरचंद आहे ते खाऊ शकतो, किंवा केळ आहे ते खाऊ शकतो, ह्याच्याबरोबर 4 काळं खजूर खाऊ शकतोस. ग्राउंडला जाण्या अगोदर अर्धा तास हे तू डाएट मध्ये टाकलं पाहिजे. त्याच्यानंतर ग्राउंडवर एक पाण्याची बाटली प्रॉपर 1 लिटरची तुझी संपलीच पाहिजे. वर्कआउटच्या दरम्यान तू 1-2 घोट पिलं पाहिजे, तेही बसून. त्याच्यानंतर पुढं ग्राउंड सुटलं, ग्राउंड सुटल्यानंतर किती मिनिटामध्ये, तर मी 20 ते 30 मिनिटाच्या आत तुझा डाएट तुला मिळाला पाहिजे. म्हणजे त्या डाएट मध्ये काय, तर मग रात्री भिजत घातलेला हरभरा असतील, बदाम असतील, काळं मनुका असतील, त्याच्यानंतर अजून काय उडीद असतील, त्याच्यानंतर अजून गुळ व शेंगदाणा असतील. मग हे सगळं डाएट मध्ये 1 ग्लास दूध, 2 केळी आणि हा भिजत घातलेला डाएट हा तुझा 20 ते 30 मिनिटांमध्ये तुझ्या बॉडीमध्ये गेलाच पाहिजे. कधी, तर वर्कआउट झाल्यानंतर. त्याच्यानंतर काय, तुझं रेग्युलर अभ्यास असेल अभ्यास करत बस, रेग्युलर लेक्चर असेल लेक्चर कर. त्याच्यानंतर पुढे जर संध्याकाळी ग्राउंडला जात असते सेम शेड्यूल फॉलो कर. आणि त्याच्यानंतर माघारी आला की पुन्हा सकाळचा डाएट, पुन्हा एकदा संध्याकाळी. डाएट मध्ये 2 अंडी सकाळी, 2 अंडी संध्याकाळी. त्याच्यातला पिवळा बलक खायचा नाही. झोपताना 1 ग्लास दूध पिला पाहिजेस. का, तर त्याच्यात कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. खाण्यामध्ये दह्याचं प्रमाण तुझं असलं पाहिजे. त्याच्यात लॅक्टोज आहे. त्याच्यामुळे होतं काय, तर तुझ्या मसलला क्रॅम्प येत नाही. म्हणजे जसं की थाईजला क्रॅम्प आला, शोल्डरला क्रॅम्प आला, असल्या गोष्टी घडत नाहीत. मन लावून केलं, डाएट चांगला फॉलो केला तर पोरींना भरती होण्याला खरंच खूप जास्त चान्स आहे. कारण अगदी मनापासून सांगतोय की या वर्षी सुद्धा 50% जागा पोरींना रिझर्व्ह ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे सांगतोय की पोरींची कॉम्पिटिशन एवढी आहे, पण एवढी जास्त नाही की जेवढी पोरांची आहे. कधीही बघा, कोणत्याही अकॅडमीत जावा, कोणत्याही क्लासमध्ये जावा, पोरांची संख्या बघा आणि पोरींची संख्या बघा. त्याच्यानंतर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं, या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगतोय, अख्ख्या गावात बघायचं पोलीस भरती करणाऱ्या पोरी आहेत किती, अख्ख्या गावात. आणि पोरं बघायची किती आहे, लय तर 2 नाही तर 3 पोरी सापडणार.
त्याच्यामुळे कॉम्पिटिशन जास्त नाही. फक्त एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे बाबा, की तुझं प्रामाणिक कष्ट हे तू केलंच पाहिजे. तुझं प्रामाणिक कष्ट तू ग्राउंडला दाखवलंच पाहिजे, तर तुला 1,00,000% आउटपुट मिळणार. या सगळ्या गोष्टी तुझ्या भरती होण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. आता ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट सांगतो, की ज्यावेळी एखादी पोरगी एखाद्या बाहेरगावच्या अकॅडमीमध्ये राहते ना, त्यावेळी सगळ्यात जास्त फेस कोणाला करावं लागतं माहितीये का? समाजाला, तिच्या आई आणि बापाला. बापापेक्षाही जास्त फेस करावं लागतं तिच्या आईला. कारण तिच्या आईला ती पाहुणी रावळी त्यांना बघवत नाही. पहिली गोष्ट की तू अकॅडमीत आहेस, त्यांना पहिली गोष्ट ती आई बापाला हे सांगत असतात की सगळ्यात मोठी चूक केली तुम्ही पुरीला ठेवलंय. आता तुमची पोरगी पोलीस होणार आहे, तिला तिचं वजन कमी होईना, तिला तिचा पाय उचलना, ती इतकी नाजुका. आता ती नाजुका नाही ही आईला माहितीये, ती 2 भाकऱ्या कुस्करून आणतीया, पण तो समाज त्या आईला बापाला सारखा टोचत बसणार आहे. कारण आता आपण बघतोय भारतीय संस्कृती पुराण काळापासून चालत आली आहे, पुरुष प्रधान आहे. त्याच्यामुळे तू बाहेर राहतीये ना, तर त्या सगळ्यात मोठा घोर मनाला कुणाच्या आहे, तर तुझ्या आईबापाच्या. त्याच्यामुळे तू कधीही बघ, कधीही, की ज्यावेळी बाहेर राहणारी पोरगी ज्यावेळी तिला आई संध्याकाळचा फोन करते, त्यावेळी त्या आईच्या बोलण्यातनं एक गोष्ट नक्की येते, की कुठली माहिती आहे का? की बाळा नीट राहा. ही लय महत्वाची गोष्ट आहे. नीट राहा. तू नीट राहिलीस, तू नीट ग्राउंड कर, तू नीट अभ्यास कर, बाबा तू भरती होऊन निघून जा. ही गोष्ट अगदी सगळ्यांच्या आया त्या पोरीला बोलतच असतात. त्याच्यामुळे तू बाबा ही विसरू नको, की तुला अशी संधी मिळालीये की ज्या संधीचं तुला 1,00,000% सोनं करायचे. अदरवाईज तू थोडासा विचार कर, ज्यावेळी तू एखाद्या बाजारातनं अदरवाईज रस्त्यानं जात असशील, त्यावेळी तुझी मान असते कुठं? तो असा चाललेला असतो, असा खाली मान घालून. मग खाली मान घालून चालायला तर तुझा जन्म नाही झाला. साधी सोपी गोष्ट आहे. मग तुझी मान कधी उंच होणार? आणि तुझ्यामुळे तुझ्या आईबापाची मान कधी उंच होणार? तर ती तुला संधी आता मिळाली. तुला ती संधी देवाने दिलीये, त्या संधीचं तू सोनं कर. अदरवाईज एक गोष्ट क्लिअर सांगतो, की काय कायांची घरची परिस्थिती इतकी बेकार आहे ना, ती आई बोलून दाखवत नाही बाबांनो. नाहीतर त्या आईनं त्या बापाच्या जुलमाखाली स्वतःचं अख्खं आयुष्य घालवलेलं असते. 1900च्या काळातले ज्यांचा जन्म आहे, 1995, 96, 94, 93, 92, अगदी 97 पर्यंत, त्या पोरांच्या आयांची सगळी कंडिशन तुमच्या डोळ्यासमोर येत असेल. आता बघणारा जर सिरियस असेल तर, की तुम्ही आठवा फक्त, की आपल्या आईनं कुणाकुणापासून कुणाकुणाचा जास्तीनं सहन केलाय. आणि या सगळ्याला सामोरं जाऊन सुद्धा ती काय म्हणतीये, की बाळा तू बाबा नीट राहा आणि तू भरती हो. माझ्या वाट्याला जे दुःख आलं ते तुझ्या वाट्याला यायला नको. मला प्रत्येक गोष्टीसाठी पुढे हात पसरावं लागलं, प्रत्येक गोष्टीसाठी. काही जणांच्या आया तर अक्षरशः बाप बेवडा इथं, आणि त्या बिचारी आई दुसऱ्याच्या रानात रोजंदारी करते आणि घर चालवती. मग त्या बेवड्याला सांभाळलाय तिनं, तुला मोठं केलंय, आणि आता तुझ्याकडनं अपेक्षा काय करतीये? तर फक्त आणि फक्त तू तुझ्या आयुष्यामध्ये जे मी फेस केलं ते तू करू नकोस, हे फक्त ती तुझ्याकडनं अपेक्षित करते. आणि म्हणून तिनं तुला बाहेर ठेवले. तर तुला अजिबात मोबाईलवर वेळ घालवणं, मैत्रिणींमध्ये फिरायला जाणं, त्याच्यानंतर ग्राउंडवर गेलं पोरांशी गप्पा हाणत बसणं, लेक्चरमध्ये ह्याच्या त्याच्याकडे बघणं, हे तुला परवडणार नाही. कारण तुझी आई, तू पंख्याखाली अभ्यासाला बसली आहेस, तुझी आई दुसऱ्याच्या रानात काम करतीय आणि तिथनं ती 4 रुपये देतीये तुला, आणि मग तू भरती करतीयस. त्याच्यामुळे एकदम साधी सोपी गोष्ट आहे, की बाबा मन लावून कर. जास्त मार्क लागत नाहीत. मुलाला जसं 6-6, 7-7 वर्ष कष्ट करायला कालावधी दिला जातो, तसा तुला दिला जाणार नाही. तुला 1 नाही तर 2 भरत्या, लई तर 1 नाही तर 2 भरत्या, तेवढाच तुला चान्स आहे. त्याच्यानंतर मग आयुष्यभर, कालपर्यंत आई बापाकडे हात पसरत होतीस, उद्या नवऱ्याकडे हात पसरावा लागेल. आणि काय तुझं नशीब, की समज जर जसा आईला कदाचित अगदी 100% पोरांचं नाही सांगत, पण 10% पोरांचं, ज्या 10% पोरांच्या आयुष्यात हे सगळं घडलंय, त्या 10% पोरांच्या आयुष्यातला तू 1% जर चुकून पोरगी किंवा पोरगा असला, की हे सगळं मी जे सांगतोय ना, की बाप बेवडा, त्या बापाला आईनं सांभाळ, हे जर उद्या तुझं लग्न झालं आणि तुझ्या नशिबात जर तसला माणूस पडला तर कितीला पडेल? त्याच्यामुळे सांगतोय की हे घडू नये, म्हणून हे सगळं व्यवस्थित फॉलो कर. मन लावून लक्ष दे, मन लावून स्वतः बरोबर प्रामाणिक राहा, आणि 1,00,000% स्वतःचं यश पदरात पाडून घे. परत संधी मिळणार नाही. ही लास्ट संधी आहे, आणि ह्याचं सोनं तर करायचे का बाबा, तर करायचे.
त्याच्यामुळे आणि लय अवघड नाही. 106 पोरांचं मेरिट कुठं बघा 135 136 आणि पोरींचं मेरिट कुठं 122 120 118. नायगाव सारखं तर 106, जिथं पोराचं 119 लागले. जवळ जवळ 15 ते 20 मार्कांचा गॅप आहे. आणि तू स्वतःला जर पुश केलंस तर पोरांची मेरिट तोडशील एवढी तुझ्यात ताकद 1,00,000% आहेच. 1,00,000% तुझ्यात तेवढी ताकद या निसर्गानंच दिली आहे. त्याच्यामुळे तू स्वतःला पुश करत राहा. 100% तू सक्सेस होणार आहेस. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, निवडलेला रस्ता हा तुझा आहे आणि या रस्त्यानं जर तू फसलीस तर आयुष्यभर हा समाज तुला तर ब्लेम करणारच आहे. तो म्हणतच राहणार आम्हाला माहितच होतं ही पोरगी अशीच होती, पण आयुष्यभर तुझ्या बापाला नायला मान खाली घालून जगावं लागणार. मग हा खेळ 2 दिवसाच्या किंवा 4 महिन्याच्या भरतीचा नाही. हा प्रश्न तुझ्या अस्तित्वाचा आहे आणि ही अस्तित्वाची लढाई तुला जिंकायचीच आहे. म्हणून हे सगळं फॉलो कर, ताकद लाव, डू ऑर डाय वाली कंडिशन तयार कर. साला अभी नाही तो कभी नाही आणि पेटून उठ. आणि मग बघ 2-2.5 महिना इथं आरामात आउट ऑफ तयार होशील. आरामात. फक्त हे सगळं मनाला लागू दे आणि आजपासून नाही आत्तापासून तयार हो. तुझ्या येणाऱ्या भरतीला तुला मनपूर्वक शुभेच्छा आणि तू 100% सिलेक्ट होणार आहे. थँक्यू.